राजमाता अहिल्या देवी की जय. नायकोबाच्या नावानं सांग भले, नायकोबाच्या नावानं सांग भले, नायकोबाच्या नावानं सांग भले. जय सोमेश्वर महाराज की जय. जय श्रीराम, जय शिवराय. नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील टकले फाटी वाकी गावामध्ये. मित्रांनो, या ठिकाणी दिनांक 31 मे रोजी भव्य दिव्य असं एक आदत एक बैल मैदान संपन्न होतं आहे. नियोजनाचा बादशाह केसरी असं हे मैदान असून या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे, या मैदानाची बक्षिसाची रचना कशी आणि हे मैदान कशा पद्धतीनं पार पडणार आहे, हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडून जाणून घेणार आहोत. चला तर मग. मित्रांनो, आपल्या समवेत या मैदानाचे प्रमुख आयोजक शरद भाऊ गायकवाड आहेत. दादा नमस्ते. नमस्ते. काय सांगाल दादा, दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा मे महिन्याच्या शेवटला आपण हे मैदान घेतलं आहे, तर काय सांगाल, ह्या मैदानाचं नाव खूप वेगळं आहे, तर काय सांगाल या मैदानाच्या नावामागची स्टोरी काय? सर्वप्रथम आपण अहिल्यादेवी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंतीनिमित्त हे मैदान आयोजित केलेलं आहे आणि त्याला किताब दिलेला आहे परफेक्ट नियोजनाचा बादशाह. बर. तर आमच्यात एक परफेक्ट नियोजन करणारा दया मामा आहे. बर. त्यांच्या आग्रहास्तव त्यांच्या नावाने आपण मैदान घेतोय. बऱ्याच जणांचा फार फेसफड तोंडाला फेस येस्तोवर नियोजनासाठी फोन येतो, माझं नियोजन करा. त्या नियोजन करण्यासाठी खास आपण मैदान घेतलंय. बर बर बर. आणि असे कितीतरी जण आहेत, त्यांना काहीतरी त्याचा मान मिळाला पाहिजे नियोजनकर्त्याला. बर बर. त्यासाठी आपण खास मैदान घेतलेलं आहे की नियोजनाचा बादशाह केसरी. बर. त्याला आपण ट्रॉफी देऊन सन्मानित करून 5,000 एक रोख रक्कम देणार आहे. जो एक नंबर करेल त्याच्या गाडी एक नंबर करेल त्या गाडीला. बर. तर आता दादा आपण वळूयात मैदानाच्या संदर्भातल्या माहितीकडं. तर मैदान हे किती तारखेला संपन्न होतं आहे आणि कुठं संपन्न होणार आहे? मैदान 31 मे रोजी कानारवाडी टकले फाटी या ठिकाणी आपण नियोजित केलेलं आहे. ह्याच्या आधी एक मैदान झालेलं आहे आपलं आदत चॅम्पियन. बरं, किती तारखेला संपन्न झालं होतं हे मैदान? मला वाटतं 13 फेब्रुवारीला हे मैदान नियोजित झालं. बरं, किती गाड्यांनी त्यावेळेस प्रतिसाद दिला होता? त्यावेळेस 700 गाड्यांनी ते प्रतिसाद दिला आणि बऱ्यापैकी चांगलं पारदर्शक मैदान होतं. आणि त्या मैदानात मला वाटतं देवाची गाडी आणि लाल बादशाची, तसं त्या गाडीला मला नाही वाटत अजून गुलाल तुटलाय. बरं, तेव्हापासून हे गाडीला कायम गुलाल. आम्ही चौदरवाडीत बी आयोजन करायचो, आता तिथं वाईज राहण्याचा प्रॉब्लेम यायला लागला म्हणून इकडे घेतलंय. पण तिथं बी जी गाडी एक नंबर त्यावेळेस मला वाटतं आपण कुणाचं पिंटू शेट मोडकांचा कॉकटेलनी लगातार 5 फायनल घेतलेली एक नंबर. बरोबर बरं. म्हणजे गुलाल सहसा तुटत नाही आमच्या फाटीचा बैलांना. बरं, बैल गुलालातच राहतो वर्षभर. ह्या मैदानात स्वरूप कसं आहे? आदत आहे, ओपन आहे, दुसरा आहे? आदत बैल मैदान आपण घेतलेले. बरं, मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली? परवानगीची झालेली प्रोसेस एक 2-3 दिवसात मिळलं की आपण जाहीर. बरं, संबंधित परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांकडून या मैदानाची पाहणी करण्यात आली का? हा, केलेली पूर्णपणे पाहणी. मैदानाच्या बक्षीचा स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंत सर्व सांगा. प्रथम बक्षीस 1 आहे, तृतीय 75 आहे, तृतीय 50 आहे, चतुर्थ 30 आहे, पंचम 20 आहे, 6वे 15 आहे, 7वे 11 आहे आणि 10वे आपला 8वे 10 आहे. बरं, आणि प्रवेश फी किती? प्रवेश फी 1100 रुपये. 1 ते 8 बक्षिसांची तुम्ही मेन रक्कम सांगितली, त्याला सन्मान चिन्ह, ढाल वगैरे काय? ढाल, प्रत्येकी ढाल आणि क्वार्टर फायनलचा बी आपण सन्मान करणार. क्वार्टर फायनलला काय? प्रत्येकी 2 ढाली आपण देऊन त्यांना 2 ढाली. मैदानाची लॉट कधी काढली जातील? मैदानाची लॉट आदल्या दिवशी तुम्हाला STC लाईव्हला बघायला मिळेल. बरं, 30 तारखेला. 30 तारखेला. बरं, त्याचबरोबर या मैदानामध्ये झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार? झेंडा पंच आमचं पिलू जावळे आणि धनावडे बापू असतील. बरं, त्याचबरोबर या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार? समालोचक महाराष्ट्राचा बुलंद आवाज सुनील मोरे आणि विकास सर जगदाळे आणि आपलं नाळे संघटनेचे तुषार नाळे. बरं, या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? आजपासून आपण ऑनलाईन नोंद रेग्युलरच घेणार आहे, कारण की आपण बैलांच्या नावाने नोंद ठेवायचं चाललेलं. परंतु पायऱ्यात आता रेग्युलर मैदान असल्यामुळे पायऱ्यात अडचणी ज्याला त्याला येतील, त्यामुळं ते शक्य व्हायचं नाही शक्यतो. म्हणून रेग्युलर नोंद घेणार आहे. आणि मैदान तर सगळ्यांसाठी उत्तम आहे, आदत वासरांसाठी अतिशय योग्य मैदान आपण केलेलं आहे तयार. बरं, चालतंय, धन्यवाद दादा. मित्रांनो, आपल्या समवेत आहेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुक्याचे उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ बैलगाडी मालक दादासाहेब गायकवाड आहेत. दादा नमस्ते. नमस्ते दादा, काय सांगाल, पुन्हा एकदा जी कानारवाडीची टकले फाटी आहे त्या फाटीवरती भव्य दिव्य असं एक आदत एक बैल मैदान दिनांक 31 मे रोजी संपन्न होते. कशा पद्धतीने आयोजकांनी तयारी केली?
एक नंबर तयारी केली आहे आयोजकांनी. बरं काय वाटतंय किती गाड्यांची संख्या होईल, साधारणतः किती गाड्या येतील अंदाजे? तरी अंदाजे 800-850 गाड्या आहे पाहिजे. बऱ्याच दिवसानं बारामती तालुक्यामध्ये मैदान होते, जवळपास एक 5 महिन्याच्या गॅप नंतर मैदान होते, तर काय सांगाल बैलगाडी मालकांना? बैलगाडी मालकांनी नोंद करून जास्तीत जास्त नोंद करून सहभाग घ्यावा ही माझी विनंती आहे. बरं दादा, आता एकूण मैदानामध्ये किती फाट्या आहेत? मैदानामध्ये सगळ्या 14 फाट्या आहेत, पण आपण 10 फाट्यात त्याचा यूज करणार आहे त्याच्यातला. बरं रान कसं आहे, माती कशी? रान एकदम असं टणक आहे, म्हणजे टणक बी नाही आणि माती पण नाही, असं पाहिजे असं पळायसारखं आणि थोडासा कसं उराटी आहे. बरं फाटीच्या आतातमधलं अंतर आपण आता मोजलं, किती भरते? आतातले 14 फुटाचं अंतर आहे. बरं त्यानंतर आता तुम्ही आदतचं मैदान घेताय, त्याच्यामुळे पल्ला किती ठेवण्यात आला? आपण टेपने मोजलाय. पल्ला 800 फूट आहे. 800 फूट आहे. हा. खाली सुट्टीला एका वेळेस किती गट थांबू शकतात? सुट्टीला गट 10-15 गट म्हणलं तरी थांबू शकतो. निकाल रेषेसमोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे? जवळ 600-700 फूट जागा आहे. बरं ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी दोन्ही बाजूला एकूण किती टक्के बॅरिकेड आहे? 50% बॅरिकेड आहे दोन्ही साईडने. आणि त्याचबरोबर दादा खाली सुट्टीला पट्टी आहे का? हो पट्टी आहे. कॅमेरा आहे खाली? कॅमेरा पण आहे. निकाल रेशिओ कॅमेरे आहेत का? हो कॅमेरा. किती कॅमेरे आहेत निकाल 2 रेषेवर? कॅमेरे आहेत. निकाल रेषेवर खाली एक कॅमेरा आहे. बरं आता हे मैदानाकडे यायचं म्हटलं तर कुठून कसं यायचं दादा? इथनं सोमेश्वर कोण आलं, हा. करंजे पोला कोण आलं तर वाकीतून कानावडी रोड, कानावडी रोड पासून थोडस आतमध्ये या. बरं फॉरेस्ट पासून फॉरेस्ट मधनं आतमध्ये यायचं थोडं वर्ण कुठे. बरं तिथं आतमध्ये येताना मोरगाववरून आल्यावर तरी ते पळशिवून येतात तिथं. तिथं मेन जी एंट्रन्स आहे तुमच्या आतमध्ये यायची, तिथं बॅनर आणि झेंडा हो, लावला झेंडा जाईल. राहणारच. बरं लोकेशन पण शेअर केलं जाईल. हो बरं त्याचबरोबर या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर ओढाणा आला तरी असं काय का? काहीच नाही तसं. पूर्वेच्या साईडला एक विहीर आहे, बर. तिथं पण आम्ही ती व्यवस्था करणार आहे त्याची बरं, आणि ट्रायला लावून. बरं त्याचबरोबर मैदानाच्या पश्चिमेच्या बाजूला लांबवरती एक विहीर आहे रस्त्याच्या कडेला, त्याचं पण नियोजन केलं तिथं जाईल. पण नियोजन करणार ना, बॅरिकेड लावून ट्रायला लावणार आहे. अगोदर बॅरिकेड नंतर ट्रायल्या. सुरक्षा दृष्टीने सगळ्या सगळे उपाय उपाययोजना केल्या जातात. त्याचबरोबर ज्या ठिकाणी मातीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी माती, ज्या ठिकाणी बॅरिकेडची आवश्यकता आहे त्या ठिकाणी बॅरिकेड, बॅरिकेड. आणि ज्या ठिकाणी ट्रॉलीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी ट्रॉली लावून बैलांना कोणतीही दुखापत होणार नाही, इजा होणार नाही, अपघात होणार नाही याची योग्य ती खबरदारी हो घेतली. योग्य ती खबरदारी घेणार. बरं दादा, एकदम पारदर्शक मैदान दरवर्षी संपन्न होत असतं, तर काय सांगाल या मैदानाच्या संदर्भामध्ये? हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसारच पार पडेल का? हो सर्व नियमाटीनुसारच पार पडेल. सर्व नियमाटीनुसारच पार पडेल. बरं काय आव्हान करताल या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना? आव्हान करतो की सर्व गाडी मालकांनी इथं सहभाग घ्या. फाटी बघा, आता ह्या तुमच्या माध्यमातून फाटी तर दिसेलच, पण ती फाटी तर आहे ना बारका खाडा सुद्धा नाही आता. बरं इतकं परफेक्ट नियोजन केलंय पोरांनी. बरं दादा, आपण पाहतो की आता मे महिन्याचा एंडिंग आला आहे, पावसाला सुरुवात होणार आहे मान्सूनच्या, तर या संदर्भातल्या अवकाळी पावसाच्या संदर्भातल्या अपडेट आपल्यामार्फत बैलगाडी शर्यत क्षेत्रातील व्हॉट्सअप ग्रुपवरती वेळोवेळी दिल्या जातील का? हो वेळोवेळी दिल्या जाते. पाऊस झाला तरी पण ही पडत्या पावसात म्हणलं तरी मैदान होणार, संपन्न होणार आहे. बरं अशी फाटी आहे. हो चालते, धन्यवाद दादा. बारामती तालुक्यातील ज्येष्ठ बैलगाडी मालक हेमंत दादा काकडे देशमुख आहेत. दादा नमस्ते. नमस्ते. दादा काय सांगाल, कशा पद्धतीनं मैदानाची तयारी करण्यात आली आयोजकांकडनं? आयोजकाकडून एक नंबर मैदानाची तयारी पूर्ण झालेली आहे. फाटी जवळजवळ 800 फुटाचं अंतर आहे. आतलं अंतर 14 फुटाचं आहे. त्यामुळे बैलगाड्यांना, आदत बैलांना, खोंडांना पळायला एक नंबरची फाटी आहे. बरं. आणि एकंदरीत ह्या फाटीचा मागच्या वर्षीचा तुम्ही इतिहास पाहिला तर एक साधारणतः 6 महिन्यापूर्वी मैदान झालं, अतिशय चांगला प्रतिसाद भेटला होता. आणि ह्यावेळेस कशा पद्धतीने प्रतिसाद भेटेल, अंदाजे किती गाड्यांची नोंद होईल? कमीत कमी 800 ते 850 गाड्यांची नोंद होईल असा अंदाज आहे. एकदम शिस्तबद्ध आणि पारदर्शक हे मैदान पाहायला भेटेल का? एकदम शिस्तबद्ध पारदर्शक मैदान पाहायला बी भेटेल. आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुका महाराष्ट्र राज्य यांच्या नियमानुसार ही मैदान पार पाडलं जाईल. कुठल्याही बैलगाडी मालकावर अन्याय केला जाणार नाही आणि होणारही नाही. काय आव्हान करताल बैलगाडी चालक मालक? तरी बैलगाडी मालकांनी, चालकांनी जास्तीत जास्त प्रतिसाद द्यावा हीच अपेक्षा आहे. चालते, धन्यवाद. आपल्या समवेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुक्याचे खजिनदार सागरराजे गाडगे. दादा नमस्ते. नमस्कार दादा, काय सांगाल तुमच्या भागामध्ये, परिसरामध्ये हे जवळच मैदान संपन्न होते, एकंदरीत आयोजकांनी कशा पद्धतीने तयारी केली?
आयोजकांनी फाटी उत्तम प्रकारे तयार केलेली आहे. रान एकदम मस्त आहे, म्हणजे पळण्यासाठी आदत खोंडांना खालून वरपर्यंत एकसारखं प्लेन थोडंसं चढ आहे. नियोजन व्यवस्थित आहे. बरं, काय आव्हान करताल तुम्ही बैलगाडी मालकांना? म्हणजे सगळ्यांनी उत्तम प्रकारे सहभाग घ्यावा. जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी नोंद करून घ्यावी आणि सहकार्य करावे. लवकर येऊन लवकर मैदान चालू होईल. चालते, धन्यवाद गाडगे साहेब. दादा, आता आपण वळूयात या मैदानाच्या नियम अटींकडे. हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुका यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसार पार पडेल का? हो, सर्व नियमाटीनुसार हे आदतचं तुम्ही मैदान घेताय, त्यामुळे आदतच्या दाताच्या संदर्भामध्ये बैलगाडी मालकांना काय सूचना कराल? आदतच्या बैलगाडी मालकांना ज्याचा दात पाडला त्यांनी तर येऊच नाही, आणि ज्याचा समजा मैदानात येताना हलतोय बाबा किंवा काय होतोय त्यांनी आयोजकांना येऊन लाईव्हला दाखवावं. पहिल्यांदा आल्या मैदानात आलेल्या किंवा माझ्या वासराचा दात हलतोय तर ती आयोजकांनी बघितलं तरच त्या गाडीचा विचार केला जाईल निकाला बाबतीत. बरं, बाकीच्या ज्या नियम अटीत ज्या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने आदतच्या मैदानासंदर्भात घालून दिलेत त्याच नियम अटीने हे सगळं मैदान संपन्न होईल का? हा, त्याच नियमाटीने मैदान संपन्न. मैदान सकाळी सुरू होण्याच्या अगोदर ज्यावेळेस लाईव्ह प्रक्षेपण चालू होईल त्यावेळेस समालोचकांच्या मार्फत या मैदानाच्या नियम अटींचा सविस्तर पुकार दिला जाईल, त्यानंतरच हे मैदान चालू होईल का? हा, हो, मैदानात सगळ्या नियमाटीचं पुकार अगोदर केला जाईल आणि मगच मैदान चालू होईल. चालते, धन्यवाद. मित्रांनो, आपल्या समवेत प्रसिद्ध बैलगाडी मालक आणि एक उत्कृष्ट असे नियोजन करते दयामामा आहेत. दयामामा नमस्ते. नमस्ते. दयामामा, काय सांगाल? आज तारीख आहे 25 मे, तर कशा पद्धतीनं आता सध्या मैदानाला प्रतिसाद भेटतोय? नोंद सुरू झाली आहे का? हा, नोंद चालू झालेली आहे. बर. आणि आजची बाईट पडल्यानंतर जास्तीत जास्त लोक नोंद करून घेतील. बरं, काय आव्हान करताल बैलगाडी चालक मालकांना? जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी चालकांनी ह्यांनी नोंद करून या स्पर्धेचा हे करावं. आतापर्यंत किती गाड्यांची नोंद झाली? 20 गाड्यांची नोंद झालेली. चालतंय, धन्यवाद मामा. पुन्हा एकदा शरद भाऊकडे वळूया. शरद भाऊ, काय सांगाल? आता काय अजून आव्हान करताल बैलगाडी मालकांना? आपल्याला जागा उपलब्ध करून दिली कानडवाडीतील ज्येष्ठ नागरिक टकले व त्यांचे बंधू यांनी अतिशय उत्तम जागा आपल्याला तयार केली. मागच्या वेळेस दानावडे बापूंनी कौतुक केले, 1 नंबर फाटी केली तुम्ही तयार म्हणून. चौदरवाडीच्या फाटीपेक्षा चांगली फाटी तयार आपण केलेली. त्यामुळे त्यांचे आभार आणि जास्तीत जास्त नोंदणी करून आम्हाला सहकार्य करा. बरं, जी बॅनरवरती आपण बक्षिसाची रक्कम जाहीर केली ती संपूर्ण बक्षिसाची रक्कम विजेत्या बैलगाडी मालकांना मिळणार का? हा, मिळणार. आपण या मैदानामध्ये थेट आयोजकाची अथवा गाव गाडी फायनलला पळवली जाईल का? नाही, तसं कसं ते नियमच नाही आपल्या संघटनेचा, त्याच्या विरोधात आपण करू शकत नाही. त्याचबरोबर मैदानात आल्यानंतर बैलगाडी मालकांनी कुठं निवारा करायचा? बैलगाडी मालकांनी पश्चिमेला पूर्वेला केलं तर फक्त दुकान लाईन जे आहे त्यांनी आपले पूर्वेकडे जायचंय आणि इकडं ते आपण एक तास टाकलेलं आहे त्याच्या पलीकडे, जेणेकरून पश्चिमेच्या बाजूला लांब सरूनच दुकान आपली जनतेने लावायचे आणि जनतेने आपापले वेस्टेज माल आपल्यापाशी पोती आणून आपापल्या ह्याच्यात भरून न्यायचं आहे. आम्ही काय तुम्हाला त्रास देत नाही, काय नाही, पण जेणेकरून रान मालकांना, बकरीवाल्यांची रान आहे त्यांना त्रास होऊ नये, प्लास्टिक वगैरे रानात जास्त करू नका, एवढंच आव्हान करतो. चालतं. मित्रांनो, आपल्या समवेत आहेत बैलगाडी शर्यत क्षेत्रातील एक प्रसिद्ध सुट्टी मेकर तुषार भाऊ सावळे. तुषार भाऊ, नमस्ते. नमस्ते. तुषार भाऊ, काय सांगाल? पुन्हा एकदा तुमच्या गावामध्ये भव्य दिव्य अशा एक आदत एक बैल मैदानाचं नियोजन दिनांक 31 मे रोजी करण्यात आले. काय सांगाल एकंदरीत फाटी पाहिल्यानंतर? फाटी म्हणजे आदत वासरांसाठी पाळण्यासाठी 1 नंबर आहे, त्याच्यामुळे आम्ही आदतचं मैदान म्हणजे घेतो. मागच्या वेळेसचा ह्या फाटीचा काय सांगाल? कशा पद्धतीने प्रतिसाद दिला होता मागच्या वेळेस? ह्या फाटीवरती 800+ गाडी मला वाटतं नोंद झाली होती. गाडी बी चांगल्या आल्या होत्या सगळ्या, बऱ्यापैकी मोठी बैल आली होती. बरं, एकंदरीत काय वाटतं ह्या वेळेस किती नोंद होईल? आता 800-900 गाडीच्या प्लस गेलीच पाहिजे गाडी. आणि ह्या फाटीचं वैशिष्ट्य काय सांगाल? ह्या फाटीचं वैशिष्ट्य म्हणजे आमच्या भागात जी गाडी 1 नंबर करते ते लगातार ती बैल गुलालातच राहतात. काय उदाहरण? मागच्या वेळेस तर लाल बादशाह आणि त्यांच्या घरच्या गाडीने 1 नंबर केलं होतं लाल बादशाहच्या, आणि ते सलग देवाने त्यांनी सलग ती गाडी 1च नंबर करत अजून बी फायनलला राहतेच, म्हणजे 1 नंबर करते. बरं, काय आव्हान करताल महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना? फाटी पळायसाठी वासरांसाठी चांगली, आणि मी काय प्रत्येक भागात असतोच, पण फाटी 1 नंबर पळायसाठी आदत वासरांसाठी तरी सर्व गाडी मालकांनी जास्तीत जास्त प्रमाणात इथं नोंद करून आम्हाला सहकार्य करावं. चालते, धन्यवाद दादा. मित्रांनो, आपल्या समवेत या मैदानाचे जागा मालक बापूसाहेब टकलेत. बापूसाहेब, नमस्ते. नमस्ते. काय सांगाल कशा पद्धतीने ह्यावेळेस नियोजन करण्यात आलं? ह्या पद्धतीने पहिल्या वेळेस बी आम्ही चांगलं केलं होतं आणि आता बी चांगलं केलं. ह्याच्या फाटीवर 2 वेळा मैदान झालं, एक बिनजोडचं झालं, हे 3रं मैदान. ह्या जाग्याचा असं गुणधर्म आहे
की कुठल्याच बैलाला की कुठल्या माणसाला इजा होत नाही, काय नाही. हे आम्ही ह्या जागेला देवाचं हे असलं तरी आदल्या दिवशी सगळं दैवात हे करून ओके करतो. बरं काय आव्हान करताल बैलगाडी मालक? बैलगाडीवाल्यांना आवाहन करतो की कमीत कमी सगळ्यांनी गोळा व्हायला पाहिजे की पळायसारखं रान नोंदणी करून घ्यावं. आजपासून चालू आहे. चालतंय, धन्यवाद दादा. धन्यवाद.